मुलांच्या आणि तरुणांच्या सर्जनशीलतेला चालना देण्याचं काम खुला आसमान हे मुक्त व्यासपीठ गेली काही वर्ष अथकपणे करत आहे. चित्रकला ही एक वैश्विक भाषा आहे हे आपण सर्वजण जाणतो. अशा या रंगांच्या सुंदर दुनियेतून जाणीवा आणि कल्पनाशक्ती साकार करण्यासाठी खुला आसमान व्हिडिओजच्या माध्यमातून नवनवीन कल्पना आपल्यासमोर आणत आहे. संकल्प चित्राच्या दुसऱ्या भागामध्ये आपण पेन्सिलीने एका वर्तुळामध्ये चित्र काढून घेतलेलं आहे. यामध्ये तुम्ही बघू शकता 2 पक्ष्यांचे आकार आहेत, पानांचे आकार आहेत, वर्तुळ आहे आणि लयदार रेषाही आहेत. तर आपण हे चित्र आता रंगवणार आहोत. रंगवताना आपण उष्ण रंगसंगती वापरणार आहोत. लाल, नारिंगी, पिवळा हे उष्ण रंग आहेत. त्यांच्या मिश्र रंगांनीही उष्ण रंगसंगती तयार होते. आता बघा, इथे आपण एक वेगळी पद्धत वापरत आहोत. आपण पॅलेटमध्ये अगदी फिक्का नारिंगी रंग तयार केलेला आहे. म्हणजे काय केलं आहे की पांढऱ्यामध्ये अगदी थोडासा नारिंगी किंवा केशरी रंग मिसळला आहे. तसंच पिवळासुद्धा अगदी फिक्का पिवळा तयार केला आहे. त्यामध्ये थोडं पाणीही जरा जास्तच घातलेलं आहे. म्हणजे थोडासा पातळ असा हा रंग आहे. तर हे 2 रंग वापरून आपण पूर्ण वर्तुळामध्ये रंगवून घेणार आहोत. कधी फिक्का नारिंगी तर कधी फिक्का पिवळा असे 2 रंग आपण एकमेकात मिसळत पूर्ण वर्तुळ रंगवून घेत आहोत. यामुळे काय होतं की नंतर जेव्हा आपण रंगवतो आणि समजा वेळ कमी पडला, चित्र रंगवायला वेळ पुरला नाही असं कधी झालं, तर आपण ह्या भागांमध्ये आधीच रंग देऊन घेतलेला असतो आणि कुठलाच भाग रिकामा राहत नाही. मात्र हे रंग फिके द्यावेत, म्हणजे पहिले रंग वाळल्यावरती दुसरे गडद रंग वेगवेगळ्या आकारांमध्ये आपल्याला देता येतील. आता बघा, आपलं वर्तुळ रंगवून पूर्ण झालेलं आहे. आता हे पूर्णपणे वाळू द्यावेत. पहिले जे रंग दिलेत ते पूर्णपणे वाळल्यावर त्यामध्ये काही आकारामध्ये आपण गडद रंग देणार आहोत. त्यासाठी आपण लाल रंगामध्ये पांढरा रंग मिसळून घेतला आहे आणि लाल रंगाची एक छटा तयार केली आहे. आता ही छटा आपण वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या आकारांमध्ये रंगवून घेऊया. तसंच यामधली आणखी फिकी छटासुद्धा आपण काही ठिकाणी देणार आहोत. एखाद्या रंगाची फिकी छटा तयार करायची असेल तर त्या रंगामध्ये पांढरा रंग मिसळावा. बघा, तुम्ही बघू शकता आपल्याला फिकी छटा मिळाली आहे. आता लाल रंगामध्ये किंवा क्रिम्झन रेड या रंगामध्ये पांढरा, करडा असे रंग मिसळून आपण त्याच्या वेगवेगळ्या छटा तयार करून घेणार आहोत आणि वेगळ्या भागांमध्ये देणार आहोत.
आता तुम्ही बघू शकता लाल रंग देऊन झाल्यावरती नारिंगी रंगाच्या छटा आपण तयार केल्या आहेत आणि त्याही काही आकारांमध्ये देऊन घेतलेल्या आहेत। आता आपण काय केलं आहे, एक गडद रंग तयार केला आहे। लाल रंगामध्ये काळा रंग मिसळला आहे, त्यामुळे गडद रंग आपल्याला मिळालेला आहे आणि तो काही पानांच्या आकारांमध्ये आपण देऊन घेत आहोत। म्हणजे आपण काय केलं, सुरुवात कशाने केली, सुरुवात अगदी फिक्या रंगछटांनी केली, त्यानंतर मध्यम रंगछटा, गडद रंगछटा आणि खूप जास्त गडद रंगछटा अशा एक एक टोन आपण वाढवत गेलो आहोत आणि चित्र रंगवत आहोत। तसंच वाटल्यास पुन्हा आपण काही ठिकाणी फिक्या किंवा मध्यम छटा देऊ शकतो।
या ज्या तयार झालेल्या रंगछटा आहेत पॅलेटमध्ये, त्यामध्ये आणखी वेगवेगळे रंग तयार करण्यासाठी आपण त्यामध्ये थोडासा काळा रंग मिसळला आणि काळा आणि पांढरा म्हणजे करडा रंगही मिसळला आहे. त्यामुळे बघा आपल्याला आणखी एक करडी छटा, छानपैकी छान करडी छटा मिळाली आहे. ही रंगछटा वेगळीच दिसते बघा, म्हणजे एखाद्या बाटलीमध्ये तयार रंगछटा नाही आहे, तर ती आपण तयार केलेली आहे. पॅलेटमध्ये वेगवेगळे रंग मिसळून ही छटा आपण तयार केली आहे. अशा प्रकारे चित्र रंगवताना आपल्याला नवीन नवीन रंगांचाही शोध लागतो. हा रंग कसा तयार केला असेल हे जेव्हा आपल्या लक्षात येतं, तेव्हा आपण ते लक्षात ठेवावं आणि पुढच्या संकल्पचित्रामध्ये वापरताना पुन्हा आपल्याला तो रंग तयार करता आला पाहिजे. लक्षात राहणार नसेल तर आपण रंगछटा लिहूनही ठेवू शकतो की ही रंगछटा आपण कुठल्या रंगांच्या मिश्रणाने तयार केली आहे, हे आपल्या वहीमध्ये नमूद करून ठेवावे. चित्रातले सर्व आकार रंगवून झालेत. चित्र सुंदर दिसायला लागलंय. आता आपण थोड्याशा रेषांनी पोतं निर्मिती करत आहोत. नारिंगी रंग घेतलाय आणि गोलाकार रेषा, अर्धगोलाकार रेषा आपण इथे काढत आहोत. पोतं निर्मिती करताना कुठलंही
नियम नाही की हेच डिझाईन केलं पाहिजे, ठिपकेच केले पाहिजेत किंवा मोझाईकच केलं पाहिजे, असा काही नियम नाही. आपल्याला हवं तसं वेगवेगळ्या प्रकारचं डिझाईन आपण आकारांमध्ये काढून पोतनिर्मिती तयार करू शकतो. मात्र हे पोत आपण जे करणार आहोत ते डिझाईनला मारक नसावं. इतर आकार, आपण जे सुंदर सुंदर पक्ष्यांचे आकार काढले आहेत त्याला या डिझाईनने डिस्टर्ब होता कामा नये. अशा प्रकारे ही पोतनिर्मिती आपल्याला करायची आहे. काढलेल्या चित्राचं सौंदर्य अधिक खुलून दिसेल अशा प्रकारे ही पोतनिर्मिती झाली पाहिजे. काही वेळा काय होतं, ठिपके काढताना खूप जाडे जाडे ठिपके किंवा रेषा काढताना खूप जाडजाड रेषा काढल्या जातात. मग काय होतं, त्याचा नाजूकपणा तर दिसत नाहीच, शिवाय त्या जाड रेषांकडेच लक्ष जातं आणि जे आपले महत्त्वाचे आकार आहेत तिकडे दुर्लक्ष होतं. तर फार काळजीपूर्वक हे आकार, ह्या रेषा किंवा हे ठिपके काढले की आपलं चित्र नक्कीच सुंदर दिसायला मदत होते.
आपलं चित्र आता पूर्ण झालं आहे. जरी आपण इथे उष्ण रंग संगती वापरली असेल तरीसुद्धा हे रंग खूप भडक वापरले नाही आहेत. बहुतेक रंगांमध्ये पांढरा रंग मिसळलेला आहे, त्यामुळे या छटा खूप भडक दिसत नाही आहेत, तर फिक्या पण सुंदर दिसत आहेत. बघा किती सुंदर दिसतं हे चित्र. तुम्हीसुद्धा अशा प्रकारचं किंवा वेगळ्या प्रकारचं डिझाईन करून बघा आणि त्यामध्ये पोतनिर्मितीही करून बघा.